ठीक आहे. लक्षवेधी 7वी ज्ञानेश्वर म्हात्रे. लक्षवेधी क्रमांक 7. सभापती महोदय, छापल्याप्रमाणे. सभापती महोदया, अत्यंत गंभीर अशी स्वरूपाची लक्षवेधी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांवर विविध प्रकारचे आरोप त्या ठिकाणी आहेत की त्या ठिकाणचे शिक्षकांचे पगार आहेत ते वेळेवर काढत नाहीत. त्याचबरोबर त्या ठिकाणची थकीत बिलं आहेत ती बऱ्याच दिवसापासून पेंडिंग ठेवली आहेत. कोणतेही काम करायचं असतं तर त्यावेळेला पैशाची मागणी केली जाते, तसा पुरावा सुद्धा आहे. शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता वेळेवर करत नाहीत. अल्पसंख्याक शाळेतले शिक्षकांच्या मान्यता नियमानुसार देणं अपेक्षित आहेत त्या दिल्या जात नाहीत. कोर्टाचा आदेश असून सुद्धा काहींना मान्यता दिल्या जात नाहीत. वरिष्ठ निविड श्रेणीची प्रकरणं आहेत ती प्रलंबित ठेवली जातात. वैद्यकीय बिलांच्या मान्यता थांबवून ठेवल्या जातात. अशा विविध प्रकारच्या त्यांच्यावरती आरोप विविध संघटनांनी केले आहेत. सभापती महोदय, त्यांचा कामाच्या बाबतीत अत्यंत असा प्रशासकीय दिरंगाईपणा त्या ठिकाणी होत आहे. जिल्ह्यातील विविध संघटना त्यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत. त्यांच्या हाताखालचे लोक मंत्री महोदय काम करायला तयार नाहीयेत. 3 लोक त्या ठिकाणी काम करत होते. जिल्हा परिषदचे कर्मचारी होते ते पुन्हा त्या ठिकाणी निघून गेलेत. एजंटद्वारे फाईल तपासून घेतल्या जातात आणि किती पैसे लागतात हे सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं जातं. एका विधवा महिलेकडून मंत्री महोदय फार गंभीर बाब आहे. एका विधवा महिलेकडनं तिच्या मुलाला अनुकंप तत्वावरची नोकरी मिळावी म्हणून 3 लाख रुपये तिने घेतले आहेत. 3 लाख रुपये घेऊन टाळाटाळ करवती. खालच्याही लोकांना पैसे द्यावे लागतील अशा प्रकारची मागणी करून शेवटी त्या महिलेने स्वतःचं मंगळसूत्र विकून त्या ठिकाणी त्या शिक्षण अधिकाऱ्यांना पैसे दिलेत. ही गंभीर बाब आहे मंत्री महोदय. अशा अकार्यक्षम भ्रष्ट अधिकाऱ्याला कोण सहकार्य करतंय? जिथे मी आमदार म्हणून त्या ठिकाणी जाऊन तक्रार करतोय, पालकमंत्री महोदय तक्रार करतात, सीओ तक्रार करतात, तिला कोण आगा आहे? तिचं कोण प्रोटेक्शन करतंय? सभापती महोदय, माझी विनंती आहे की या अशा महिला अधिकाऱ्यावरती तात्काळ आपण फौजदारी गुन्हा दाखल करा, तिचं निलंबन करा आणि संपूर्ण चौकशी करा. अशा प्रकारची विनंती या ठिकाणी मी करत आहे. सभापती महोदय, शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अर्थसंकल्पासाठी आलेत ते. यांच्या संदर्भातला जो काही सन्माननीय आमदार महोदयांनी जो काही मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे, मला वाटतं की शिक्षण अधिकारी सिंधुदुर्गच्याकडे काय काय कामं पेंडिंग आहेत याचं या ठिकाणी आढावा घेण्यात आलेला आहे. वरिष्ठ वेतन श्रेणीच्या संदर्भातले 48 प्रस्ताव होते, त्यापैकी 28 प्रस्ताव मार्गी लागलेले आहेत, 20 प्रस्ताव प्रलंबित आहेत. निवड वेतन श्रेणीच्या संदर्भातले 18 प्रस्ताव होते, 12 प्रस्ताव मार्गी लागलेले आहेत, 6 प्रस्तावांवर कार्यवाही सुरू आहे. वैद्यकीय देयकांच्या संदर्भामध्ये 161 प्रस्ताव होते, 50 प्रस्ताव मार्गी लागले आहेत, 111 प्रस्ताव त्या ठिकाणी त्यांच्यावर कार्यवाही सुरू आहे. वैयक्तिक मान्यतेच्या संदर्भातले 5 प्रस्ताव होते, 3 मार्गी लागले, 2 वर त्या ठिकाणी कार्यवाही सुरू आहे. वैयक्तिक मान्यता शिक्षकेतरच्या संदर्भामध्ये 14 प्रस्ताव होते आणि 14च्या 14 शासनाचं यापूर्वीचं जे काही 28/5/2025 निर्णय निर्गमित झालेला आहे त्या अनुषंगाने ते स्थगित आहेत. आणि म्हणून इतरही जर आपण बघितलं तर मला वाटतं की जी काही कामं पेंडिंग आहेत ती कामं तात्काळ, जी काही प्रलंबित कामं आहेत ती कायदेशीर नियमाप्रमाणे असतील ती तात्काळ मार्गी लावण्याची सूचना त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. परंतु त्याच्यासोबतच नियमाच्या बाहेर कोणीही काम करू नये अशाही पद्धतीच्या सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. जिथपर्यंत आत्ताच आपण कोण महिलेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी अनुकंप नोकरीच्या संदर्भातला जे काही मुद्दा उपस्थित केलेला आहे निश्चितपणे त्याची चौकशी केली जाईल. आणि यापूर्वीच मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आलेली आहे.
15 तारखेपर्यंत समितीचा अहवाल सादर होईल. त्या अहवालामध्ये जे काही निष्पन्न असेल त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई केली जाईल.